अहमदनगर येथे शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये खासदार संजय राऊत यांनी खासदार सुजय विखे यांच्यावरती टीका करताना खासदार सुजय विखे हे डाळ आणि साखर वाटून मतं मिळवत आहेत असं म्हटलेलं होतं। या टीकेला आता भाजपकडून जोरदार पद्धतीने उत्तर दिलं जाणार आहे। जी साखर आणि डाळ ही सुजय विखे यांनी वाटलेली होती, त्या साखरेपासून आणि डाळीपासूनच बनवलेले लाडू हे खासदार संजय राऊत यांना पाठवले जाणार आहे। नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। धनंजय जाधव आपल्यासोबत आहेत। काय नेमके आपलं म्हणणं आहे, आपण हे लाडू जे आहेत संजय राऊत यांना पाठवतात? जय श्रीराम। मला आपल्या माध्यमातूनच व्हिडिओच्या मी ऐकलं की खासदार संजय राऊत साहेब असं बोलले की खासदार सुजय दादा विखे पाटील हे मतदारसंघामध्ये साखर आणि डाळ वाटून मते मिळवत आहे। हे एकदम खोटं आहे। खरं म्हणजे प्रभू श्रीरामांवर त्यांची आस्था आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक दिवाळी साजरी व्हावी, लोकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून साखर आणि डाळ त्या ठिकाणी वाटली होती। व एक आव्हान त्यांनी केलं होतं की घरोघरी आपण यापासून लाडू तयार करा आणि त्याचा प्रसाद आपण प्रभू श्रीरामांना त्या दिवशी दाखवा। आणि खरं म्हणजे खासदार संजय राऊत साहेबांनी उगीच त्याचं राजकीय खरं म्हणजे स्टेटमेंट केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनाही हा प्रभू श्रीरामांचा प्रसाद त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांच्या पत्त्यावर त्यांना मी हा प्रसाद पाठवत आहे आणि प्रभू श्रीरामांकडे मागणी करत आहे की त्यांचं शारीरिक प्रकृती व त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं राहावं व कुठं राजकारण करावं आणि कुठे नाही करावं हे त्यांना समजो ही मी प्रभू श्रीरामांच्यांनी प्रार्थना करत आहे। एकूणच जर बघितलं तर संजय राऊत यांना अनोख्या पद्धतीने उत्तर जे आहे तर ते भाजपच्या वतीने दिले जात आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।